अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणांचे भाजपमधले नव्याचे 9 दिवस लवकरच संपलेत। बावनकुळेंनी रवी राणांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर नवनीत राणांनी थेट बावनकुळेंवरच निशाणा साधलाय। भाजपमध्ये येऊन नवनीत राणांना अजून 4 दिवसही झालेले नाही, पण आतापासूनच नवनीत राणांना भाजप नेत्यांची वक्तव्य बोचू लागली। नवनीत राणांच्या भाजप प्रवेशावेळी रवी राणा काही दिवसातच भाजपमध्ये येतील असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं होतं। एक दिवस नवनीत जी घरात आदेश देतील आणि राणाजींना सुद्धा मोदींच्या नेतृत्वामध्ये आज नाही उद्या कधीतरी मी आज कधीच म्हणणार नाही। बावनकुळेंच्या या वक्तव्यावर नवनीत राणांनी तिखट प्रतिक्रिया दिली। मोदी, शहा आणि फडणवीस हे आपले नेते असल्याचं सांगून बावनकुळेंच्या वक्तव्याला किंमत देत नसल्याचं नवनीत राणांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय। नवरा बायकोच्या विषयात बोलू नये असाही सल्ला नवनीत राणांनी दिलाय। मी रवी राणांची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून माझे नेते अमित शहाजी, मोदीजी आणि देवेंद्रजी आहे। मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील। तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये कोणी बाहेरचं ना बोललेलं बरं। रवी राणांनीही बावनकुळेंच्या ऑफरला स्पष्टपणे नकार दिला। भाजपला युवा स्वाभिमानाचा पाठिंबा आहे, मात्र कधीही भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं रवी राणांनी म्हटलंय। मी कधीच माझ्या जीवनामध्ये कुठल्या पक्षात जाणार नाही। माझा पक्ष युवासन पार्टी आहे। माझ्या युवासन पार्टीचा भाजपला पाठिंबा आहे। नवनीत राणा भाजप कमळ चिन्हावर उभे आहे, भाजपच्या उमेदवार आहे आणि पूर्ण ताकदीनं युवासन पार्टी त्यांना ताकद देत आहे, साथ देत आहे आणि त्यांच्यासोबत उभी आहे। राणांचा विषय कौटुंबिक नसून राजकीय असल्याचा टोला बच्चू कडूंनी लगावलाय। त्यांनी सरळ बावनकुळेंना बाहेरचं म्हटलंय। हा काही सांसारिक विषय नव्हता, हा राजकीय विषय होता आणि सरळ सरळ त्यांनी अपमान केलेला आहे आणि तिखट भाषेत सांगितलं का तुम्ही आमच्या मधात बोलायचं नाही। अरे तुम्ही भाजपच्या अध्यक्षाला अशा पद्धतीने बोलत असाल तर कार्यकर्त्याचे काय हाल? शिस्त आणि भाजप हे समीकरण आहे। पक्षातील नेत्यांच्या वक्तव्याविरोधात कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असा भाजपमध्ये अलिखित नियम आहे। नवनीत राणांनी हा नियम अवघ्या काही दिवसात मोडलाय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। नमस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।